वाटकबाईंसमोर चुकलात तर बाईलाही साध्यात त्या म्हणतात की चूक कळायला पाहिजे, पटायला पाहिजे, म्हणजे छडी खायची काय गरज नसते. नुसतं सॉरी म्हटले की त्या खुश. मग माझ्यावर काय एवढा मोठा राग? कोणी धरला तुझ्यावर राग? सांग नुसतं. कुणी नाही. मला तेवढं फक्त काय ते सॉरी तेवढं लिहून द्या की. शाळेला सुट्टी असल्यावर आम्ही लिहित बीत काय नाही, होय की नाही रे? आम्ही अरे असं करू नका. हा अरे तुम्हाला पाहिजे ती देतो, पाहिजे तेवढ्या फटाकडे देतो. पाठकबाईंनी सांगितले की फटाकड्या उडवायच्या नाहीत, त्यानं ध्वनी आणि वायू प्रदूषण होते आणि लोकांसनी बिलही त्रास होते. पण ते सॉरी तेवढं लिहून द्या की. ठीक आहे. इंग्लिश जा रे, वही पेन आण जा. आला. हे घे पोस्टर, ते लिहू. फाटकी लवकर. पर तू कुणाला सॉरी म्हणणार आहेस? तुला काय? चला घरला जावा ना, अभ्यास करा. शिकल तो टिकल म्हणलंय का नाही? अरे अबे लबी पाठकबाईंसारखं बोलायला लागला. घरी जावा, अभ्यास करा. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पर गुण लागला. ए गप बस आता, ते एकेकाला पाण्यात फेकून देईन. चल निघा, चला चल. चला किल्ला आपलं काढूया. हे काय? सॉरी आपल्या दोस्तांनी लिहून दिले. अरे पण तुला वाचता येते का? पोराने दुसरंच काहीतरी लिहून दिलं असलं म्हणजे किती बिलेंदर आहेत माहिती नव्हती. हा वय र. अरे पण सॉरी तर बोलायलाच लागेल. एक तर सॉरी बेरी बोलायची सवय नाही आपल्याला. बाईंसमोर बोलायचं म्हटलं की भ्याच वाटतं. आणि या टायमाला चुकलो तर बाई जीवच घेतील माझा. अरे काय नाही, सोपं आहे. तू कुस्तीची प्रॅक्टिस कशी करतोस ना बघ, तसं सॉरीची बी करू, जमल तुला. हे अरे पण प्रॅक्टिसला बाई कुठे आहेत? अरे आहेत की, नुसतं साडी नेसलो म्हणजे झालं. चल दाखव तू. अरे चल की दाखव तू. लय भारी, एक नंबर. आणू का 10 5 अजून? बकासूर लेखाचा. हा हे बरं आहे तुझं. सकाळपासून मला उपाशी तापाशी ठेवलंस आणि आता मी बकासूर होय. एक तर एवढी प्रॅक्टिस केली, डेअरिंग करून बोललो बी, पण उपयोग काय? तुझ्या समजा आयडिया भोगत असतात. आईला हे बरं आहे तुझं. आता एवढा मोठा व्यवहार करून ठेवलायस, मग गुस्सा शांत व्हायला थोडा वेळ लागणारच की. हे बघ, अजून 1-2 वेळा सॉरी म्हण, मग देऊन बघ साखळी. हा आता कसं द्यायचं? ए अरे काढ की चांगली आयडिया. अरे चालतंय की, पपई तर पपई. आपल्याला काय साखळी परत दिल्याशी मतलब.
बाई इंदू, हे अंजली, काय आहे? हे बघ. हा पपई कोणी दिली? माहित नाही. मी पेपर घ्यायला आलो होतो, समोर पपई. हा, आता पेपरवाले पेपर बरोबर कॉफी आणि शॅम्पूची पाकिट टाकतात हे माहित होतं, पण हे पपई म्हणजे. आता पेपरवाल्यांनी तर पपई दिली नसणार हे नक्की आहे. याचाच अर्थ गावातल्याच कोणीतरी दिली आहे. गावातले लोक प्रेमळ असतात. हो ना, कधी ऊस तर कधी पपई. मी दिली असे. कोणी का देईना? आता एवढ्या प्रेमानं दिली आहे तर फेकून द्यायची का आपण ती? त्या पपईचं काय करायचंय ना ते तुमचं तुम्ही दोघं जण बघा. माझा स्वयंपाक पडलाय, दोघांचे डबे भरायचे अजून. चला अंजलीबाई, बाकी काही म्हणा, आजच्या दिवसाची सुरुवात चहा ऐवजी पपई खाऊन करणार मी. हेल्दी सुरुवात. चालेल, मी सुरी घेऊन आले. ये. आणली सुरी? काप 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 लवकर. हा राणा पण ना. काय घमघमाट सुटलाय गोदाक्का. एक नंबर होणार जेवण. रानासाठी जेवण करायचं म्हटलं की नाही मला वेगळाच हुरूप येतोय बघ. आज त्याच्या पसंतीचं खास बेत केलाय मी. आता टाइमात पोचलं म्हणजे बरं झालं. टायमात त्याला जेवायला नाही मिळालं तर हैराण होतोय गो त्याचा जीव. आणि पैलवानाला कसं टायमातच जेवलं पाहिजे. चहा पाहिजे होता ताई साहेबांना. रानाचं जेवण करायला जरा उशीरच झालाय. पोरग भूकनं कावलं असेल तिकडं रानात. त्याला भूक लागली की काय सुचत नाही. आता ताई साहेबांना बी तिकडं काय बी सूचना झाल्या. झटकन चहा करून द्या बघू. आज विशेष बेत आखलाय वाटतं तुमच्या लाडक्या रानासाठी. माझा एकटीचा लाडका नाही, समद्यांचाच लाडका आहे राणा. वय ते बी खरं आहे म्हणा, पर काय बी म्हणा, चंगळ आहे रानादाची. आता त्यात चंगळ कसली आल्या? उद्या कुस्त्या आहेत नव्ह त्याच्या, म्हणून जरा. पर हे एवढं समद जेवण जरा नाही, मला तर आठवडाभर पुरेल समद. अंजली अगं चल ना लवकर. अगं हो आई, 2-3च पेपर राहिले तपासायचे, तेवढे संपवते आणि येते.